श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोड ताईंना मी करत आहे आज दोडक्याची भाजीची रेसिपी. तर थोडंसं तेल घालायचं आहे आधी कढईमध्ये, जास्त नाही, अर्धी पळी, आणि त्यात दोडका चिरलेला चांगलं मीठ टाकून परतून घ्यायचाच आणि जास्त नाही शिजवायचा, थोडासा शिजवायचा त्याला चटका येईपर्यंत. आणि मग त्याला एका भांड्यात काढून घ्यायचं आणि मग त्याच कढईमध्ये थोडंसं आधीच तेल टाकलं आहे आपण, अर्धा एक पळी टाकलं तरी भरपूर आहे. माझी मोठी पळी आहे, तुमची जर छोटी असेल तर तुम्ही 2 पळ्या घाला. आणि जिरं मोहरी चांगली तडतडली मोहरी की जिरं थोडंसं लाल झालं की त्यात लसूण चांगला लाल परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि धना पावडर थोडीशी आणि एव्हरेस्ट मसाला 1 चमचा, मटन मसाला, असा काळा मसाला असेल तर तुम्ही घालू शकता, आणि चांगलं मीठ टाकून परतून घ्यायचं आहे. असं चांगलं परतल्यानंतर एकीकडे पाणी ठेवलं आहे, ते चांगलं उकळून द्यायचं आणि ते पाणी उकळी आल्यानंतरच भाजीत घालायचं आहे. भाजीला चांगली उकळी आली की शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे. त्याच्यात शेंगदाण्याचा कूट चांगला बारीक करायचा आहे आणि भाजून, आणि त्याच्यानंतर कोथिंबीर, शिवाय तर भाजी अपूर्ण आहे. कोथिंबीर घातली की त्याला छान चव येते आणि भाजी चांगली शिजवून घ्यायची. कशी वाटली दोडक्याची